लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजे 7व्या भागाची सुरुवात नंदिनी आणि मालिनीपासून होते, ज्यामध्ये त्या दोघीही काव्य आणि पार्थ यांच्या नात्यात आलेला दुरावा कसा मिटवायचा यावर चर्चा करत असतात. तर एकीकडे जीवा ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो आणि काव्या देखील तिच्या क्लासला जाण्यासाठी निघते. तेवढ्यात नंदिनी काव्याला पार्थसाठी डब्बा घेऊन जा असं सांगते. ती नकार देते. तेवढ्यात मालिनी येते आणि काव्या डब्बा घेऊन जाण्यासाठी तयार होते. काव्या गेल्यावर नंदिनी पार्थला फोन लावून सांगते की काव्या आज ऑफिसला येताना डब्बा घेऊन येते. हे ऐकताच पार्थला खूप आनंद होतो. तितक्यात जीवा ऑफिसला जाण्यासाठी निघतो. नंदिनी त्याला दही साखर खाऊन पाठवते. दुसरीकडे पार्थ काव्याची वाट पाहत असतो, पण रम्या येते आणि त्याच्यासाठी बिर्याणी आणते, पण पार्थ तिला नाकारतो. मग काव्या ऑफिसला पोहोचते आणि पार्थला डब्बा देते. तेवढ्यात ती पार्थच्या केबिनमध्ये रम्याने आणलेली बिर्याणी बघते, पण तिला संशय येतो. मग पार्थ सांगतो की माझा खरंच उपवास आहे, हे बोलून तो टाळतो. तर दुसरीकडे जीवा ऑफिसला पोहोचतो आणि रम्या त्याला पाहून खुश होते, त्याचं वेलकम करते. तर एकीकडे पार्थ हा काव्याला डबा खाण्यासाठी आग्रह करतो. काव्याला उशीर झाल्यामुळे ती नाकारते, पण त्यावेळी तिचा फोन चार्जिंग नसल्यामुळे पार्थ तिचा फोन चार्जिंगला लावतो आणि तोपर्यंत सोबत डबा खाऊ असं देखील सांगतो आणि काव्या होकार देते. तेवढ्यात जीवा येतो आणि हे सगळं पाहतो. तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत काव्या आणि पार्थला पाहून आता जीवा कसा वागेल हे जाणून घेण्यासाठी आणि मालिकेच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.